माननीय विजयराजे शिंदे साहेब यांचा सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या इच्छेनुसार आम्ही त्यांना अर्ज भरण्यास तयार केलं आणि त्यांचा अर्ज एक भारतीय जनता पार्टीचा निश्चितपणे उमेदवार असला पाहिजेत म्हणून आम्ही आज त्यांचा अर्ज या ठिकाणी आता दाखल केला. आम्ही दाखल करून आलो. विषय असा आहे की या बुलढाणा जिल्ह्यामध्ये 5 वर्षापासून नव्हे 10 वर्षापासून आम्ही रात्रंदिवस या पक्षाचं काम करतो. रात्र पाहिली नाही, दिवस पाहिला नाही आणि अशा टायमाला ज्यावेळेस तिकिटाची वेळ आली त्यावेळेस आमच्या कोणत्याही नेत्याला या ठिकाणी तिकीट मिळालं नाही किंवा आमच्या कार्यकर्त्यांना कोणत्याला विश्वासात घेतल्या गेलं नाही. ज्या ठिकाणी आम्ही रात्रंदिवस काम करतो, कष्ट करतो, पक्षासाठी आम्ही पक्षाची वाढ केली, भाऊसाहेबांनी प्रेरित केलेले आम्ही लोक आहोत आणि या जिल्ह्यासाठी रात्रंदिवस एवढा पक्ष वाढवला या जिल्ह्यामध्ये आणि आम्हाला तिकीट मिळणं हे जरुरी होतं. परंतु कुठेही विचार झाला नाही. विजयराज शिंदे साहेब यांना मागच्या 5 वर्षाला विधानसभेच्या वेळेस असं डावललं गेलं, त्यांना उमेदवारी मिळाली नाही आणि तरीही ते पक्षासाठी काम करत राहिले. रात्रंदिवस काम, प्रत्येक मिटिंग असेल, कार्यक्रम असेल, ते हजर राहिले. त्या कार्यक्रमासाठी त्यांना आणि म्हणून आजही त्यांना डावलल्या चाललं होतं. म्हणून आम्ही म्हणलं नाही साहेब, तुम्हाला अर्ज भरावाच लागेल, आमच्या कार्यकर्त्यासाठी अर्ज भरावा लागेल. त्यांनी अर्ज भरला, आमचं ऐकलं आणि आम्ही या बुलढाणा जिल्ह्यामध्ये संपूर्ण मतदान भारतीय जनता पार्टीचं हे विजयराज शिंदे यांच्या पारड्यामध्ये टाकणार आणि त्यांना भरघोस अशा मतांनी निवडून आणणार. कोणत्याही परिस्थितीमध्ये एकही भाजपचं मतदान इकडे तिकडे जाणार नाही. हे संपूर्ण जिल्ह्यातलं मतदान हे विजयराज शिंदे साहेब यांच्या पारड्यामध्ये पडणार आणि ते लाखोच्या मतांनी निवडून येणार, यात कोणतीही शंका नाही. काय नेमकी खतखत आहे, काय नाराजी काय आहे? खतखत म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या कोणत्याही कार्यकर्त्याला आणि कोणालाही विश्वासात घेतल्या जात नाही. कुठे असेल, मी मेहकर मतदारसंघामध्ये राहतो, एकही 5 वर्षात एक फोन नाही किंवा कार्यक्रम होतात, आम्हाला कुठं आमंत्रित करत नाहीत. हेच नव्हे तर आमच्या नेत्यांचे कार्यक्रम घेतले, त्यांच्या स्वार्थासाठी कार्यक्रम घेतले तरी पण कुठं फोटो लावले नाहीत. याच्यापेक्षा आमची दयनीय अवस्था काय पाहिजेत? कुठंतरी जर आपल्या जर युती धर्म असेल तर युती धर्म सगळ्यांनी पाळला पाहिजे. त्यांची गरज आहे, त्यांना निवडून यायचं, आमदार व्हायचं, खासदार व्हायचं. त्यांचं काम आहे की भाजपच्या लोकांना विश्वासात घ्या आणि त्यांना कुठेतरी मान सन्मान द्या, त्यांना विचारा. हे कोणतेही काम तिथे केले जात नाही. आम्हाला निधी आला आता मागच्या महिन्यामध्ये 1 कोटी रुपये निधी आमचे मेहकर विधानसभेचे विधानसभा प्रमुख प्रकाशजी गवई यांच्या मार्फत आला. तो त्यांनी आम्हाला खेड्यापाड्यात कामं आमचे होऊ दिले नाही, तो अडवला, बंद केला. अशा प्रकारचे सगळे काम त्यांचे आहेत आणि त्यांचं काम आम्हाला करण्याचा कुठं प्रश्नच येत नाही. आम्ही आमचा भाजपचा माणूस या ठिकाणी निवडून आणणार आणि काम करणार. आतापासून जर आता विजयराज शिंदे किंवा इतर पदाधिकाऱ्यांची जी नाराजी ती दूर करण्याचा किंवा मनधरणी करण्याचा जर प्रयत्न झाला तर आपण विजयराज शिंदे यांना विनंती करणार आहात का अर्ज मागण्याचा? आम्हाला प्रश्नच नाही. विजयराज शिंदेचा अर्ज भरला आम्ही म्हणजे ते खासदार झालेत, यात काही शंका नाही. आम्ही भारतीय जनता पार्टीचा या जिल्ह्यामध्ये खूप मतदान आहे आणि लाखोच्या मतांनी यांना निवडून आणणार. मनधरणीचा आणि त्याचा काही विषयच नाही. भाजपचे कार्यकर्ते जर सगळे जर त्यांच्या सोबत आहेत तर मनधरणीचा प्रश्न कुठे आला? बुलढाण्यामध्ये महायुतीचा मेळावा 2 दिवसापूर्वी पार पडला. यामध्ये भाजपाचे नेते, माजी मंत्री, आमदार संजय कुटे देखील उपस्थित होते. संजय कुटेंनी असं म्हटलंय की भाजपाकडून कुठलीही जागा जी आहे म्हणजे इथला उमेदवार जो आहे हा भाजपचा म्हणजे भाजपकडून मागणीच करण्यात आलेली नाही किंवा मग जो सर्व्हे झाला असं बोललं जातं तो सर्व्हे देखील करण्यात आलेला नाही. ते वरिष्ठ नेते आहेत, ते काय बोलतात काय सांगतात असो त्यांचा प्रश्न. कारण आम्ही त्यांना काही विचारू शकत नाहीत. ते त्यांना जे भाषण द्यायचं करायचं ते केलं, करतात, सांगतात, तो काही विषय नाही. तो आमची त्यांच्या बरोबरची लेवल नाही. ते मोठे माणसं आहेत, त्यामुळे ते काय बोलतात याच्याशी नाही. हा आमचा कार्यकर्त्याचा विषय आहे आणि कार्यकर्त्यांनी ठरवलं की हे आम्हाला इथं कुठेतरी आपला भाजपचा माणूस निवडून आणायचा. आम्ही 5 वर्षापासून काम करतो, रात्रंदिवस काम करतो. एवढे आम्ही जी शाळा आले, अकोल्याला मिटिंग घेतली हजारोच्या, नागपूरला मिटिंग झाल्या, सभा झाल्या, खामगावला झाला, जळगावला झाल्या, प्रत्येक ठिकाणी आम्ही मिटिंगा घेतल्या आणि सगळ्या मिटिंगला पूर्ण भारतीय जनता पार्टीचे लोक हजर असतात. आणि त्यामुळे हा कार्यकर्त्याचा विषय, ही उमेदवारी कार्यकर्त्याची आहे, ही उमेदवारी भारतीय जनता पार्टीची उमेदवारी आहे. त्यामुळं कोण काय म्हणते आणि कोणाला काय करायचं याच्याशी कार्यकर्त्याला काय घेणं देणं असते. आमचा प्रश्न आहे यांना निवडून आणणे. एव्हरीथिंग इज ओके बॉस.